नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे क्रिश शिवांगीला घेऊन पोलीस स्टेशनला आलेला असतो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला चेअरवरती बसायला सांगतो. अबोली मनवासुद्धा मागे मागे आलेलेच असतात. तर इकडे आता शिवांगी खूपच जास्त इमोशनल झालेली असते, कारण तिच्या चेहऱ्याला लोकांनी काळं फासलेलं असतं आणि तिला खूपच जास्त मारलेलं असतं. त्यामुळे इथे शिवांगी खूपच जास्त उदास झालेली असते. तेव्हा अबोली विचारते, "शिवांगी, हे सगळं काय आहे? तू कुठे गेली होतीस अचानक? आणि या वाघांच्या कपड्यांमध्ये तू काय करत होतीस? काही सांगशील का? तुला कुणी फसवण्याचा प्रयत्न करतंय का?" तेव्हा शिवांगी म्हणते की मला पाणी हवं आहे. तेव्हा अबोली म्हणते, "क्रिश, तिला जरी पाणी दे ना प्यायला." तेव्हा क्रिश इथे आता शिवांगीला पाणी प्यायला देतो. शिवांगी पाणी प्यायला जाणारच असते. तेवढ्यातच तिथे दीपशिका येते आणि दीपशिका शिवांगीच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन बाजूला फेकून देते आणि तो फोडून टाकते. तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की दीपशिका, हे सगळं काय चाललंय? तिला पाणी तर पिऊ दे ना. तेव्हा दीपशिका म्हणते, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, हिला पाणी वगैरे काही प्यायला द्यायचं नाही आहे, खायला प्यायला काही द्यायचं नाही आहे, कारण ही एक नंबरची गुन्हेगार आहे. हिने किती लोकांना मारले आहे, किती मुलींना मारले आहे माहिती आहे ना तुम्हाला. त्याच्यामुळे आता गुन्हेगार म्हणून ही हातामध्ये आपल्या आलेलीच आहे. आता हिच्याकडून सगळं वधवून घ्यायचं की नक्की हे सगळं का करण्याचा प्रयत्न करत होती, आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की आता मी बरोबर हिच्याकडून सगळी माहिती काढून घेणार. मी माझी ड्युटी करते. अबोली आणि मनवा, तुमच्या दोघींचं इथे काय चाललं आहे? आताच्या आता तुम्ही दोघीजणी इथून निघून जा. तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघ, ती गुन्हेगार आहे असं मला वाटत नाही. तिची विचारपूस करताना प्लीज तू नीट कर. तेव्हा दीपशिका म्हणत असते, हे तू मला शिकवू नकोस. तुम्ही दोघीजणी आताच्या आता बाहेर जा बरं. तेव्हा इकडे अबोली आणि मनवा दोघीजणी बाहेर येतात. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की अबोली, खरंच सॉरी. दीपशिका तुमच्याबरोबर अशी वागते आणि मी इथे असूनसुद्धा काही करू शकत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ क्रिश, तू सॉरी वगैरे म्हणू नकोस. या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे. तू तर तुझं काम करतो आहेस ना. पण हे बघ, मला असं वाटतंय की शिवांगी असं करू शकत नाही, कारण शिवांगी पूर्ण दिवस आमच्या बरोबरच होती आणि नंतर तिचं डोकं दुखत होतं म्हणून ती थोडा वेळ फक्त खाली बसली होती. 5 मिनिटात आम्ही खाली आलो, बघतो तर काय, दीपशिका त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती. समोर ती कुणाशी तरी बोलत होती, पण शिवांगी आम्हाला दिसली नाही. शिवांगी कुठेतरी गायब झाली होती, पण ती अचानकपणे कुठे गेली ते आम्हाला खरंच काही कळलं नाही. आणि बघतो तर काय, इथे ती वाघाच्या कपड्यांमध्ये आम्हाला दिसली. त्यानंतर दीपशिका शिवांगीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि नंतर तिला ती कस्टडीमध्ये सुद्धा घेऊन जाते. तेव्हा इकडे आता दीपशिका खूपच जास्त तिला मारत असते. ती म्हणत असते, सांग, का करत होतीस हे सगळं? का तू निर्दोष मुलींना मारलंस? सांग ना. इतके गुन्हे करताना तुला लाज नाही वाटली का गं? तेव्हा दीपशिका म्हणत असते की आताच्या आता खरं सांग, हे सगळं करून तुला नेमकं काय मिळालं? का त्या निर्दोष मुलींना मारलंस तू? वाघाचे कपडे घालून वाघ म्हणून सगळीकडे फिरत होतीस ना. पण हे सगळं करताना लाज नाही वाटली तुला? तुझ्यामुळे लोकांना किती त्रास सहन करावा लागला हे कळत नाही आहे का तुला? तेव्हा इकडे आता दीपशिका मारत असताना शिवांगी जोरजोरात अबोलीला ओरडते. ती म्हणते, अबोली, कुठे आहेस तू? लवकर इकडे ये. तेव्हा अबोली धावत पळत तिथे येते आणि म्हणत असते की दीपशिका, हे काय चाललंय तुझं? अगं, किती मारतेस तू तिला? तेव्हा दीपशिका म्हणते, तू परत इथे आलीस? हे बघ, मी तुझ्या विरोधामध्ये कंप्लेंट करू शकते की तू माझ्या इथे कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस. हे सगळं करून काय मिळतंय तुला? हे तुझं काम आहे का? मी तुझ्या कामामध्ये लुडबुड केलेली तुला चालणार आहे का? नाही ना. मग तशी मला माझ्या कामामध्ये लुडबुड केलेली चालत नाही. तुला कळलं ना? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, दीपशिका, मी तुला तुझं काम शिकवत नाही आहे, पण तुझी पद्धत चुकीची आहे. तू अजूनही गडबड करतेस. तू तिच्याबरोबर अशी नाही वागू शकत. तू तिला गुन्हा करताना पकडलेस का? ती पळत होती आणि मग तू तिला रानामध्ये पकडलेस. पण हे बघ, याच्यावरून ती गुन्हेगार सिद्ध होत नाही. हे सगळं करण्यामागे तिचा काय हात आहे? तिचा काय डाव आहे हे तुला अजून कळलंय का? ते तिच्याकडून वधवून घे ना. तिला इतकं मारून काय होणार आहे? तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते की वहिनी, ही काही तुझं ऐकणार नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, क्रिश, या दोघींना आत्ताच्या आता इथून जायला सांग, नाहीतर मी दोघींनासुद्धा इकडे आता अरेस्ट करेन. तुला माहिती आहे ना, कामाच्या मध्ये अडथळा निर्माण केल्यानंतर आपण काय गुन्हा दाखल करतो ते. मग तुला असं वाटत असेल की अबोली आणि मनवा दोघींनीसुद्धा जेलमध्ये यायला हवं आहे, तर तू यांना इथे थांबू देशील, नाहीतर यांना आताच्या आता
इथून हाकलून देशील असं सुद्धा इथे दीपशिका म्हणत असते. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की अबोली मनवा, तुम्ही दोघीजणी एक काम करा, तुम्ही आता घरी जा. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, कळत नाही का गं एकदा सांगून? काय तुला करायचं आहे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये? हे तुझं घर नाही आहे, हे माझं पोलीस स्टेशन आहे आणि हे तुझं घर नाही आहे जिथे सगळेजण तुझं ऐकतात म्हणून इथे सुद्धा ऐकतील, कळलं ना? तेव्हा मी तुला आता शेवटचं सांगते, इथून आताच्या आता घरी जा आणि मला माझं काम करू दे. ही गुन्हेगार आहे की नाही तिला प्रश्न विचारून मी तिला बरोबर बोलतं करेन, पण तू इथे थांबायचं नाही, मला माझं काम करू दे. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की अबोली मनवा, तुम्ही दोघीजणी घरी जा ना प्लीज. तेव्हा इकडे अबोलीसुद्धा हट्टी तिथून हालायला काही तयार नसते. ती म्हणत असते की शिवांगीला तू मारू शकत नाही, तिच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे, कळलं ना? तू एक काम कर, तिला वकील शोधून दे. नाहीतर तू एक काम कर ना अबोली, तू तिचं वकीलपत्र घे आणि तिची आहे ना कोर्टामध्ये केस लढ. पण इथे आम्हाला उगाचच इथे तू आता धडे देऊ नकोस. काय चुकीचं काय बरोबर कळलं ना? इकडून आत्ताच्या आता निघून जा, असं दीपशिका म्हणत असते. तेव्हा इकडे अबोलीला तिने सांगितलेलं असतं की शिवांगीचं वकीलपत्र घे आणि तिला निर्दोष सिद्ध करून दाखव. त्यामुळे इथे आता दीपशिका खूपच जास्त शिवांगीवरती रागवलेली असते, तिला मारतसुद्धा असते. तेव्हा इकडे दीपशिका मारत असताना शिवांगीला खूपच जास्त त्रास होत असतो आणि ती रडत असते. प्रेक्षकांनो, इथे चाळीतल्या बायका म्हणत असतात, घ्या अजून आणा ना बाकीच्या लोकांना आणि घरामध्ये तुम्ही थारा द्या. त्या शिवांगीला का तुम्ही घरामध्ये आसरा दिलात? बघितलंत ना काय केलं तिने? तेव्हा इकडे दुसऱ्या काकू येतात आणि म्हणतात, आपली अबोली खूपच जास्त दयाळू आहे, मायाळू आहे, म्हणून तिला सगळी लोकं चांगलीच वाटतात. पण हल्ली कसला जमाना चाललाय, कुठल्या लोकांना आपण घरामध्ये आधार देतोय हे कळायला नको का? अबोलीला सांगा, त्या दीपशिकाला जसा धडा शिकवते ना तसा धडा त्या शिवांगीला शिकवायला सांगा. त्या शिवांगीला घरातून बाहेर काढायला सांगा. नाहीतर ती शिवांगी आतापर्यंत सगळ्यांना जसा त्रास देत आली आहे ना, पुढे सुद्धा असाच त्रास देईल. तेव्हा इथे राघू म्हणत असते, तुम्ही लोक आहे ना त्या अबोली वहिनीवरती विश्वास ठेवू नका. एवढ्या वेळात तिला समजावून सांगितलं, पण तिच्या डोक्यात काही प्रकाश पडेल तर ना. मी आधीच सांगितलं होतं शिवांगीला घरामध्ये ठेवून घेऊ नका म्हणून, पण कुणी माझं ऐकलं आहे का? नाही ना. तिला घरामध्ये ठेवून घेतलं. तेव्हा इकडे आता रोहनसुद्धा म्हणत असतो की अबोली वहिनी आहे ना आमच्या बाजूने केस लढेल आणि त्या शिवांगीला चाळीतून काय तिला आता या शहरातून सुद्धा बाहेर काढेल आणि तिला कायमचं जेलमध्ये खडी फोडायला पाठवेल. बघच तो राघू, म्हणजे अबोली वहिनी आमच्या बाजूने आहे, आम्हाला माहिती आहे ती चुकीचा निर्णय कधीच घेणार नाही. तेव्हा राघू म्हणत असते, बघूया ना तुमची अबोली वहिनी किती तुमच्या बाजूने लढते ते. तर इथे अबोली घरी आलेली असते आणि अबोलीला आल्या आल्या रमाने तो व्हिडिओ दाखवलेला असतो ज्याच्यामध्ये शिवांगीला पकडलेलं असतं. तर इथे न्यूज रिपोर्टरवाल्याने जे काही शूट केलेलं असतं ते सगळं मोबाईलवरती असतं. तेव्हा अबोली म्हणत असते, आई या सगळ्यावरती माझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा रमा म्हणत असते, तुझा विश्वास नसेल पण माझा या गोष्टींवरती विश्वास आहे. ती शिवांगी चांगली मुलगी नाही आहे. त्या शिवांगीने आपल्याला फसवलं, गोड गोड बोलून साधेपणाचा आव आणून ती इथे चाळीमध्ये राहून चाळीतल्या लोकांना त्रास देत होती. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही आई, आपल्याला ज्या वेळेला जे दिसतं तसं खरंच नसतं. कधी कधी गोष्टी त्या वेळीकडे खूपच जास्त वेगळ्या असतात. मला असं वाटतंय की दीपशिकाला काहीतरी गैरसमज झालाय, शिवांगीने काही केलेलं नाही आई. अहो लग्नामध्ये आम्ही तिघीजणी सोबतच होतो आणि 2 मिनिटात आम्ही फक्त त्या समृद्धीला भेटायला गेलो आणि शिवांगी गायब झाली. मला असं वाटते आई, शिवांगीला कुणीतरी या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करते. शिवांगीची खरं तर या सगळ्यात काही चुकी नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना. अहो ती कपटी अजिबात नाही वाटत. तेव्हा रमा म्हणत असते, अगं आतापर्यंत आपल्याला काही कमी धोका मिळाला आहे का माणसांकडून? जी लोकं साधीभोळी वाटतात ना ती लोकं आपल्याला किती त्रास देतात हे तुला बरोबर माहिती आहे, तरीसुद्धा तू त्यांच्यावरती अजून विश्वास ठेवतेसच. तेव्हा इकडे दीपशिका आता मारायला आलेली असते शिवांगीला. ती म्हणत असते, सांग ना खरं खरं सांग, काय डाव होता तुझा? का तू त्या मुलींना मारत होतीस? काय मारून मिळालं तुला? काही मुलींचं लग्न ठरलं होतं तर काही मुलींचं लग्न झालं होतं, तरीसुद्धा तू त्यांना मारून टाकलीस ना. पण हे सगळं करत असताना तुला काय मिळालं ते सांग बरं तू शिवांगी, सांग खरं सांग. नाही मारत आहे तुला, मी तुला इथे बसवते आणि मग तुला विचारते की नक्की असं काय घडलं होतं की तुला आता या मुलींना मारावंसं वाटलं? सांग ना, तू तुझा गुन्हा कबूल कर बरं. तेव्हा इकडे दीपशिका जबरदस्तीने तिला आता साईन करायला सांगत असते. तेव्हा ती विचारते, हे कसले पेपर आहेत?
तेव्हा दीपशिका म्हणते, हा तुझा कबुलीनामा आहे, कळलं का तुला? कबुली जबाब तू याच्यामध्ये आता लिहून द्यायचं. सगळं काही लिहिलं आहे, तुला तुझा गुन्हा कबूल आहे, तू हा सगळा गुन्हा केलेला आहेस, याच्यावरती सही कर. त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे ते आम्ही बरोबर बघू. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, नाही मी नाही सही करणार. तेव्हा दीपशिका तिला मारायला सुरुवात करते. शिवांगी म्हणते, तू मला कितीही मारलंस ना तरीसुद्धा मी याच्यावरती सही करणार नाही, कारण मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, काय गं तुझं तोंड खूपच जास्त चुरू चालायला लागलं आहे का? तुला माहिती नाही ही दीपशिका भोसले काय करू शकते ते? तुझी चांगली कातडी आहे ना सोडून काढेन. हे गुन्हे तू केलेले आहेस ना, ते कबूल करायला काय जातं आहे तुझं? हे गुन्हे तू केलेले आहेस मला पण माहिती आहे. तेव्हा तू फक्त आता लवकरात लवकर याच्यावरती साईन कर, म्हणजे तुझा कबुलीनामासुद्धा मिळेल. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की अबोली, अगं कुठे आहेस तू? अबोली लवकर ये ना. अबोली प्लीज तू मला वाचव, हिच्यापासून मला वाचव, ही दीपशिका मला मारून टाकेल, असं इकडे आता ती म्हणत असते. शिवांगीची या सगळ्यामध्ये चुकी नाही आहे असं अबोलीला वाटत असतं. अबोली इथे झोपलेली असते, पण तिला झोप काही लागत नसते, कारण तिला काळजी वाटत असते, ती म्हणजे शिवांगीची. तिला शिवांगीची काळजी या कारणाने वाटत असते, कारण अबोलीला वाटत असतं की या सगळ्यामध्ये शिवांगीची काहीच चुकी नाही आहे. तिला या प्रकरणामध्ये कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे इथे अबोलीला असं वाटत असतं की शिवांगी निर्दोष आहे आणि आपल्याला काही करून तिला सोडवायला पाहिजे. पण इथे रमाने तिला सांगितलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा तू या प्रकरणामध्ये पडायचं नाही अबोली, माझी तुला शपथ आहे. तू त्या शिवांगीची केस लढायला घ्यायची नाही, असं वचन इथे घेतल्यामुळे आता अबोली पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती पूर्णपणे फसलेली असते. तिला आता इकडे काही केल्या शिवांगीची केस घेता येत नसते, कारण रमाने तिला वचन दिलेलं असतं, तिच्याकडून वचन घेतलेलं असतं. त्यामुळे इथे रमाचा शब्द मोडू नये त्यासाठी अबोली आता बाहेर गेलेली असते. कुठला वकील मिळतोय का ते बघायला. मनवा विचारत असते, वहिनी काय झालं, कुठला वकील मिळाला का? तेव्हा अबोली म्हणते, नाही ना गं मनवा, मी पूर्ण सगळीकडे जाऊन शोधलं की एखादा तरी वकील तिला मिळेल, पण कुठलाही वकील तिची केस घ्यायला तयारच नाही आहे. काही वकील म्हणतायत की केस घेऊन काय करायचं, तिला रंगेहात राणामध्ये पकडलेली आहे, त्याच्यामुळे केस संपूर्ण ओपन आहे. तिने चूक केली आणि तिला पकडले गेले, याच्यामध्ये तिची केस घेऊन आता तिची बाजू काय कोर्टामध्ये मांडायची? तेव्हा कुणीही तिची केस घ्यायला तयार नाही आहे मनवा. मी सगळ्यांना खूप जास्त विचारलं. तेव्हा मनवा म्हणते, मग आता काय करायचं वहिनी? तेव्हा अबोली म्हणते, आणि बाकीचे काही वकील आहेत ते केस घ्यायला तयार आहेत, पण तेवढी फी आपल्याकडे नाही आहे त्यांना द्यायला. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, आता काही केलं तरीसुद्धा शिवांगीला आपल्याला बाहेर काढायला हवं, तिचं वकीलपत्र कोणीतरी घ्यायला हवं, नाहीतर शिवांगीने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळेल. मला असं वाटतंय शिवांगीला या प्रकरणामध्ये नक्कीच कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय. तिने हे काही केलेलं नाही आहे. मला असं वाटतंय यामागे कुणाचा तरी मोठा हात आहे आणि तिला या सगळ्यामध्ये फसवण्यासाठी कुणीतरी मोठी व्यक्ती आहे, मोठी हस्ती आहे, असं अबोलीला आता वाटत असतं. त्यामुळे कुणीतरी शिवांगीची केस घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. मी तर तिची केस घेतली असती, पण आईंनी मला नकार दिला आहे. पण आता काही झालं ना तरीसुद्धा आईंशी बोलायला हवं आणि त्यांच्याकडून परवानगी घ्यायला हवी की मनवाची केस आपल्याला घेता येईल. तेवढ्यातच इथे क्रिसचा फोन आलेला असतो अबोलीला. तो म्हणत असतो, अबोली अगं ही दीपशिका अशी का करते? अगं शिवांगीला ती खूपच जास्त मारते, तुला माहिती आहे का? जर अशीच ती दीपशिका शिवांगीला मारत राहिली ना तर ती जिवंत राहणार नाही. अगं इतकं मारते ती तिला, तिचा गुन्हा अजून सिद्धसुद्धा झालेला नाही आहे, तिने कबूल पण केलेलं नाही आहे की तिने या मुलींना मारलं आहे, तिने हे गुन्हे केलेत. पण ही दीपशिका जबरदस्तीने तिला मारते आणि तिच्या तोंडून वधवून घेण्याचा प्रयत्न करते. पण शिवांगीने अजूनही सांगितलेलं नाही आहे की तिनेच त्या मुलींना मारलं आहे, तिने हे गुन्हे केलेत. याचा अर्थ हाच होतो की तिने हा गुन्हा केलेला नाही आहे, पण तिला कोणीतरी फसवण्यासाठी हे सगळं करतंय. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघ, मी तिथे येते, मला जे करता येईल ते तर मी करेनच, पण तुझ्या परीने बघ काही करता येतं का? त्या दीपशिकाला थांबायला सांग, ती सगळं मुद्दामून करते, मला पण माहिती आहे. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो, पण मी आता काय करू शकतो? दीपशिका आता कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत तर अजिबातच नाही आहे. तिचा एक पर्सनल रागसुद्धा आहे शिवांगीवरती आणि जेव्हापासून शिवांगीला तिने इथे पकडून आणले ना तेव्हापासून ती तिला जबरदस्त मारते आणि तिच्याकडून खरं काय ते वधवून घेण्याचा प्रयत्न करते. पण इथे शिवांगीसुद्धा काही बोलायला तयार नाही आहे. याचा अर्थ हाच होतो की तिला तिच्यावरती झालेले आरोप मान्यच नाही आहेत.
त्यानंतरला इकडे अबोली म्हणते की थोड्या वेळानंतर मी पोलीस स्टेशनला येते, पण आधी मला रमाईंजवळ बोलायला हवं. तेव्हा इथे रमा काम करत बसलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते की आई, मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. आता मी सगळीकडे गेले होते शिवांगीला दुसरा कोणी वकील मिळतोय का ते बघायला, पण तिची केस घ्यायला कुठलाही वकील तयारच नाही आहे. आई, मी काय म्हणत होते, मला खरंच असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये शिवांगीची काही चुकी आहे असं मला वाटत नाही. शिवांगीची खरंच काही चुकी नाही आहे. ती हे सगळं का करेल ना? आज एवढा दिवस ती आपल्या इथे राहते. आपल्याला माहिती नाही आहे का? तिच्यावरती जरा जरी डाऊट घेणं मला चुकीचं वाटतंय. आणि जर ती गुन्हेगार असेल तर तिच्याशी बोलायला हवं, तिला विचारायला हवं की तिने हे सगळं का केलं. आणि जर ती गुन्हेगार नसेल तर तिला कोण फसवण्याचा प्रयत्न करते, तिला कोणी धमकी दिली का, हे सुद्धा सगळं विचारायला हवं ना आई. तेव्हा मी तिची केस घेते ना लढायला. रमा म्हणत असते की अबोली, मी समजू शकते की तुला तिची खूप जास्त दया येते, माया येते, पण हे बघ अबोली, आतापर्यंत कुठलंही काम करण्यासाठी मी तुला अडवले का नाही, मी तुला काही बोलले का नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक तुझ्या इथे आता निर्णयामध्ये मी तुला साथ दिलेली आहे. पण ह्या वेळेला प्लीज प्लीज तू मला फोर्स नको करूस. मी तुला सांगितलं ना, ह्या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाही आहे. मी तुला माझी शपथ दिली, तू त्या शिवांगीची केस घ्यायची नाही. ते शिवांगी मला चांगली वाटत नाही आहे. तिने आपल्या चाळकऱ्यांना किती त्रास दिला आहे हे तू विसरलीस का. आणि तिच्यामुळे ती जे खून करत आली त्या खुनांमुळे आपला अंकुश आपल्यापासून दूर झालाय, हे विसरून कसं काय जमेल. तेव्हा तुला माझी शपथ आहे अबोली, तू अजिबात तिची केस लढायला घ्यायची नाही म्हणजे नाही. आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे, याच्यामध्ये बदल नाही होणार. तेव्हा तुम्ही प्लीज प्लीज माझ्याकडून असं काही करून घेऊ नका जे मी नाही करू शकत. तेव्हा इकडे आता अबोलीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. रमा काही ऐकायला तिचं तयारच नसते. तेव्हा इकडे क्रिश वारंवार फोन करत असतो, अबोलीला सांगत असतो की दीपशिका काही ऐकायला तयार नाही आहे. दीपशिका शिवांगीला इतकी मारते की तिने अक्षरशः रडवून सोडलेलं आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, आता काय करायचं. क्रिश मला वारंवार फोन करतोय, पण मी त्याला काय सांगू. इथे आईंनी आता माझ्याकडून वचन घेतलंय, त्या मला ही केस लढू देणार नाही आहेत. आणि आता मी शिवांगीशी जाऊन तरी बोलू काय, कारण ती सुद्धा खरं सांगायला अजिबातच तयार नाही आहे. तेव्हा इथे अबोलीला टेन्शन आलेलं असतं. अबोली म्हणत असते की मर्म, मला असं वाटतंय शिवांगी काहीही केलेलं नाही आहे. शिवांगी निर्दोष आहे. जर तिने गुन्हा केला असता तर तिने तो कबूल केला असता, पण ती तिच्यावरती झालेले हे खोटे जे आरोप आहेत ना, ते ती स्वीकारायला तयारच नाही आहे. तेव्हा इकडे आता दीपशिकाने शिवांगीला मारून मारून हैराण केलेलं असतं. दीपशिका पूर्णपणे थकलेली असते. ती म्हणते की हे खून केलेस ना तू मुलींचे, इतक्या मुलींना तू मारलंस ना, मग एवढे गुन्हे केल्यानंतर तू कबूल करत नाही आहेस का. सांग ना, का कबूल करत नाही आहेस तू. मला माहिती आहे तू खोटं बोलते आहेस, तू हे गुन्हे कबूल करत नाही आहेस, पण तू हे गुन्हे केले आहेस मला माहिती आहे. तेव्हा आता लवकरात लवकर खरं बोल, बोल की तू हे गुन्हे केलेले आहेस म्हणून, तू या मुलींना मारले आहेस म्हणून. तेव्हा इकडे आता शिवांगी बंदूक घेत त्याने म्हणते, माझ्याजवळ यायचं नाही या, नाहीतर मी स्वतःला मारून टाकेन, मी स्वतःला मारून टाकेन. तेव्हा दीपशिका म्हणत असते, ए शिवांगी, ती बंदूक खाली ठेव, आत्ताच्या आत्ता सांगते, ती बंदूक खाली ठेव. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, मग तुम्ही सगळेजण माझ्यापासून लांब राहा, मला इथे बंद करून ठेवा, पण तुम्ही कुणीही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका, मला मारू नका, नाहीतर मी स्वतःला मारून टाकेन, नाहीतर तुलासुद्धा मारून टाकेन. दीपशिका म्हणत असते, शिवांगी बंदूक खाली ठेव, ती भरलेली बंदूक आहे. तेव्हा क्रिश म्हणत असतो की हे बघ शिवांगी, असं काही करू नकोस, तुझा जीव धोक्यात येईल. तेव्हा दीपशिका म्हणत असते की ती बंदूक आत्ताच्या आत्ता बाजूला ठेव, नाहीतर तुझं काही खरं नाही. तेव्हा शिवांगी म्हणते, मी मला स्वतःला मारून टाकेन, तुला तेच हवं आहे ना, मग मी तेच करते. तुझा मार खाण्यापेक्षा ना मी स्वतःला संपवून टाकते, पण मी जिवंत राहणार नाही. आणि हे आरोपसुद्धा मी आता सहन करणार नाही आहे. तेव्हा इकडे शिवांगीने आता स्वतःला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. दीपशिका म्हणत असते की शिवांगी असं काही करू नकोस, पण इथे शिवांगीने आता बरोबर निर्णय घेतलेला असतो प्रेक्षकांनो, कारण दीपशिकाने तिला खूप जास्त मारलेलं असतं. तिला अगदी हा निर्णय घेण्यापर्यंत प्रवृत्त केलेलं असतं की ती स्वतःचा जीव घेईल. तेव्हा क्रिश म्हणत असतो की शिवांगी असं नको करूस, स्वतःला मारू नकोस शिवांगी. तेव्हा इथे आता शिवांगी कुणाचं काही ऐकत नाही आणि ती इथे स्वतःवरती गोळी चालवते.
असं इकडे आता शिवांगीला तर वाटतंच, पण त्याचबरोबर दीपशिखा आणि क्रिश हे दोघेजणंसुद्धा घाबरतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे दीपशिखा शिवांगीला मारत असते आणि खूप मारत असते. तेवढ्यातच तिथे अबोली येते आणि म्हणत असते की हे काय करतेस तू दीपशिखा, सोड तिला, अजिबात तिला मारू नकोस. हे बघ तिचं वकीलपत्र मी स्वीकारले आणि आता मी तिचा वकील या नात्याने तुला सांगते की जोपर्यंत माझ्या आशिलावरती झालेले आरोप हे सिद्ध होत नाही, तिने खरोखर हा गुन्हा केला आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही तिच्यावरती हात नाही उगारायचा, तिला नाही मारायचं, कळलं ना? तेव्हा इथे रमाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिने इथे अबोलीने आता शिवांगीची केस लढायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे अबोली म्हणते, तुम्ही कोणी काही काळजी करू नका. शिवांगीने काही केलेलं नाही आहे, ती निर्दोष आहे आणि हे मीच सिद्ध करेन.